2014च्या विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या झाल्या आणि तिथपासून भाजप आणि शिवसेना हा संघर्ष आपण उभ्या महाराष्ट्रामध्ये पाहत आलोय। आता अर्थात भाजपला 100% भाजप हवंय आणि 100% भाजप येण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी त्यांचा कधी अडथळा नाहीये। त्यांचा मुख्य अडथळा आहे तो म्हणजे शिवसेना। कारण शिवसेनेचा मतदार हा सुद्धा हिंदुत्ववादी आहे, भाजपचे प्रचार सुद्धा हिंदुत्ववादी आहे। परंतु अर्थात महाराष्ट्रातला हिंदुत्ववाद हा शिवसेनेचा जास्त जवळचा वाटतो आणि शिवसेना लोकांना जास्त जवळची वाटते। आणि त्यामुळेच की काय, भाजपने कितीही प्रयत्न करून एक हाती सत्ता अजूनही त्यांच्या हातात येत नाहीये। आणि हे करण्यासाठी मग शिवसेना जर संपली तर अर्थात हा शिवसेनेचा जो मतदार आहे तो एका अर्थाने भाजपकडेच वळेल, कारण तो मतदार कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करू शकत नाही। एक वेळ भाजप राष्ट्रवादी सोबत गेली असेल, परंतु हा मतदार कधीही राष्ट्रवादी सोबत जाऊ शकत नाही हे अर्थात भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना चांगलंच ठाऊक आहे। आणि मग हा मतदार जर आपल्याकडे शिफ्ट करायचा असेल तर शिवसेना संपली पाहिजे आणि हीच शिवसेना संपवण्याचं कारस्थान रचलं गेलं। 2022 मध्ये एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले, मुख्यमंत्री बनले आणि आता ते महायुतीचे एक घटक पक्ष म्हणून आहेत। आता शिवसेना अनेकांनी फोडलेली होती, अनेक मातब्बर नेते शिवसेनेतून बाहेर पडले होते। त्याच्यामध्ये छगन भुजबळ असतील, नारायण राणे असतील, राज ठाकरे असतील, हे प्रामुख्याने नावं। परंतु यातल्या कुणीही शिवसेना गिळण्याचा प्रयत्न केलेला नव्हता।